अथर्वशीर्ष खरं संपतं कुठे? हरिओम नमस्ते गणपतये. इथे अथर्वशीर्ष संपतं. एवढं सांगितल्यानंतर पुढे म्हणायची काही गरजच नाही खरं तर. पण आपल्याला समजलं नाही म्हणून ज्यांनी लिहिलं त्यांनी सांगितलं की बरं नाही का समजलं तुला? हरिओम नमस्ते गणपतये अँड देअर फोर त्वमेव प्रत्यक्षम तत्वमसि. बिकॉज त्वमेव केवलम कर्तासि त्वमेव केवलम धर्तासि त्वमेव केवलम हर्तासि. आणि हे सगळं करत असताना लक्षात ठेव, त्वम एव सर्वम खलविदम ब्रह्मासि त्वम साक्षात आत्मासी नित्यम. हेही समजलं नाही म्हणून मग सांगतो बघ, काय काय करशील? बोलशील, ऐकशील, देशील, घेशील, मग वक्ता श्रोता दाता धाता, शिकशील, शिकवशील, अनुचानम अवशिष्यम. अरे पण हे करताना लक्षात ठेवावं लागेल तुला. मग कुठे कुठे लक्ष देतील? मागे बघ, पुढे बघ, उजव्या हाताला बघ, डाव्या हाताला बघ, पश्चातात, पुरस्तात, उत्तरातात, दक्षिणातात, वर बघ, खाली बघ, ऊर्ध्वातात, अधरातात. असं करायला लागलास की मजा आहे, तो आनंदमया. पण करणार कोण? अरे तू. तुम भूमी तुम आपा तुम अनला तुम अनिला तुम नभः. करून करू काय? जातिकांच्या पलीकडे तुम देहत्रयातीत कालत्रयातीत गुणत्रयातीत. आणि केवढी तरी शक्ती घेऊन बसले असले का? शक्तित्रय आत्मक, इच्छाशक्ती आहे तुझ्याकडे, ज्ञानशक्ती आहे, क्रियाशक्ती आहे, ते सगळे घेऊन आलंय. मग हे आहे सगळं कुठे? अरे तो मूलाधार स्थितोसी नित्यम. तू पाहिलेस का अशा लोकांना? हो. तुम ब्रह्मा, तुम विष्णू, तुम रुद्रा, तुम इंद्रा, तुम अग्नि, तुम वायू, तुम सूर्य, तुम चंद्रमा, ओम गम. असा अथर्वशीर्ष आहे. देवळातला गणपती जर का बोलायला लागला ना, तर काय धमाल येईल पहा. तो नाही का विचारणार, अरे मागच्या मंगळवारी आला होता, त्या अथर्वशीर्ष काय पुटपुटलास तुझं, तुला ऐकू आलं की नाही मला कल्पना नाहीये. मला तर काय ऐकू आलं नाही. घंटा वाजवता वाजता मोबाईलवर बोलत होत. ते कसं बसे तीर्थ घेऊन ते पळाला असते ते. कशाला सगळी घाई? असं तर हसतो. मग ही सगळी गंमत टाळण्यासाठी काय करायला लागेल? तर तो सांगतो एक दिवस की ऐक धनंजय, त्वम एव केवलम करतासी. धनंजय, त्वम एव केवलम हरतासी. माझ्याकडे येऊ नको. मला मी कोण आहे हे सांगण्यात वेळ घालवू नको. तू कोण आहेस आणि तुझी ओळख बाहेर करून ठेवले, लिहून दिले. कसा आहेस तू? कोण आहेस तू? तू करता, तू धरता, तू हरता, तू ब्रह्म, तू आत्मा. सगळं लिहिलंय. तरी सुद्धा माझ्याकडे येऊन सांगतोस तू. मग होतं काय? आपल्या सातत्याने लक्षात राहणार नाही म्हणून मग पुढे कोणीतरी बसवलं. बघा ना आता, कॉलेजमध्ये असताना वेगवेगळ्या जनरेशन्स मध्ये वेगवेगळे फोटो असतात. फोटो असणार त्याबद्दल वाद नाही. दाराच्या मागे असतात, फोटोच्या मागे फोटो असतात, बरेच असतात. पण ज्याचं जे ध्येय, त्याचा तो फोटो असतो बघा तिथे. मग कोणतरी गर्लफ्रेंडचा फोटो लावलेला असतो, कोणीतरी त्या बाईकचा फोटो लावलेला असतो. ज्याचं ध्येय आहे, कारण दिसलं पाहिजे समोर ते. सगुण भक्ती तिथे आहे, सगुण भक्ती देवळात त्याच्यातला भाग नाही. असे फोटो तिथे आहेत. मग हीच संकल्पना गणपतीच्या मूर्तीमध्ये आहे. तुला लक्षात राहणार नाही का? कशावर विचार करतोयस हे समजे समजेपर्यंत 10 विचार तुझ्या डोक्यात येऊन गेलेले आहेत. काय लक्ष ठेवणार तू? म्हणून पुढे ठेव. संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला भेट द्या.